सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तन्वी ही त्या गार्डनमध्ये आलेली असते आणि त्या माणसाला इकडे तिकडे शोधत असते. तर आता इकडे अर्जुन आणि सायलीसुद्धा तन्वी आली की नाही हे साठी आता तन्वीला इकडे तिकडे बघू लागतात. तर आता इकडे तन्वी ही इकडे तिकडे बघत असताना तन्वीची नजर अर्जुन आणि सायलीकडे पडते. तर आता अर्जुन आणि सायलीसुद्धा त्याच गार्डनमध्ये आल्याचे आता तन्वीच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि आता तन्वी ही इकडे तिकडे बघू लागते. तर आता तन्वी ही आता कानोसा घेत आता पुढे पुढे जाऊ लागते. तर तेवढ्यात आता पाठीमागून चैतन्य तिथे तन्वीचे तोंड दाबतो. तन्वी आता ओरडू लागते. तर चैतन्य म्हणतो गप्प बस मी आहे. तर लगेच तन्वी म्हणते की तू इथे काय करतोय. चैतन्य म्हणतो की मला साक्षीने पाठवलंय. तर आता लगेच तन्वी म्हणते की मला सोड, माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की तुझं काय महत्त्वाचं काम आहे ना ते मला माहिती आहे, म्हणूनच मी त्यासाठीच इथे आलोय. तर आता तन्वी म्हणते तुला काहीच माहिती नाही, मला सोड. चैतन्य म्हणतो की वात्सल्य आश्रमातील मर्डर केसचे पुरावे घेण्यासाठी तू इथे आली ना. तर ते ऐकून तन्वीला मोठा धक्का बसतो आणि तन्वी चैतन्यकडे बघत म्हणते की तुला कसं माहिती. तेव्हा आता लगेच चैतन्य म्हणतो की मला सगळं माहीत आहे. चैतन्य म्हणतो की अगं कशावरून तेच पुरावे आहेत त्याच्याकडे. तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की हा अर्जुनचा ट्रॅप आहे, तुला कळतंय का. तर तन्वीला मोठा धक्का बसतो आणि तन्वी म्हणते काय अर्जुनचा ट्रॅप. तर लगेच चैतन्य म्हणतो की तो बघ समोर तो माणूस बसलेला दिसतोय ना, तो अर्जुनचा माणूस आहे. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच चैतन्य हा तन्वीला लपलेले अर्जुन सायली दाखवतो. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो. तन्वी तर तोंडालाच हात लावते. चैतन्य म्हणतो बघितलं का ते अर्जुन सायली, आणि तुला जर इथे घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी बघितले ना तर अर्जुन कोर्टात काहीही सिद्ध करू शकतो. तेव्हा आता चैतन्य गपचिपच तन्वीला तेथून घेऊन निघून जातो. तर इकडे आता खूप वेळ अर्जुन सायली आणि तो माणूस तन्वीची वाट बघत तिथे थांबलेले असतात. सायली म्हणते अर्जुन सर आता खूप वेळ झाला आहे आणि आता काय करायचं. तर अर्जुन म्हणतो की आता थांबून काही उपयोग नाही. त्यानंतर आता अर्जुन हा दादूला बोलावतो आणि पैसे देतो. तर दादू म्हणतो की अहो ती मुलगी तर आलीच नाही आणि तुम्ही पैसे कशाला देता. तेव्हा सायली म्हणते की नाही दादू, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं ना तर हे घ्या पैसे आणि जा तुम्ही आता. तर आता दादू ते पैसे घेऊन निघून जातो. इकडे आता निराश हाताने अर्जुन आणि सायली त्यांच्या घरी येतात. तर बेडरूममध्ये येत अर्जुन म्हणतो की मला हेच कळत नाही सायली की तन्वी तिथे कशी नाही आली. सायली म्हणते तन्वीने तर पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करायलाच हवे होता, कारण जर तो पुरावा आपल्याला मिळाला तर ती जेलमध्ये जाईल असं तिला वाटलंच असणार. अर्जुन म्हणतो की कदाचित जवळ आल्यावरती तिने आपल्याला बघितलं असेल आणि म्हणून ती तिथून गेली असेल. सायली म्हणते की आता काय झालं काय माहिती, ठोस काय झालं ते कळायला आपल्याला काही मार्गच नाहीये. अर्जुन म्हणतो की आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. तर आता इकडे लगेचच चैतन्य आणि तन्वी हे साक्षीकडे येतात. तर लगेच तन्वी म्हणते की बरं झालं मी जर पुढे गेले असते आणि जर काही बोलून बसले असते तर लगेचच साक्षी ही रागाने तन्वीकडे बघते. तर लगेचच तन्वी म्हणते की म्हणजे घाबरल्यामुळे माणूस काहीही चुकीचं बोलू शकतो ना. तर चैतन्य म्हणतो की अर्जुनचा तोच प्लान होता. चैतन्य म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही, तू तिथे गेलीच का. चैतन्य म्हणतो तन्वी मला माहिती आहे तू मधुभाऊच्या खुनाची विटनेस आहे, पण एवढं घाबरून जाण्याचं काय कारण होतं. तन्वी म्हणते काय आहे पुरावे आय विटनेस याची मला सवयच नाही रे चैतन्य. तन्वी म्हणते की आम्ही साधी माणसं पटकन घाबरून जातो आणि प्लॅनिंग होतो. तन्वी म्हणते की त्या अर्जुनचं काय, मला आणि साक्षीला अडकवण्यासाठी तो अर्जुन खोटे पुरावेसुद्धा काढून घेऊ शकतो. तन्वी म्हणते की म्हणून मी म्हटलं की जाऊन बघूया नक्की प्रकरण आहे तरी काय. साक्षी म्हणते की अर्जुन तरी कुठे आता डोक्याने वागतोय, बायकोवर आंधळे प्रेम करून आंधळं वागतोय. त्याला एकदा त्या खुनाचा आरोप कुणावर तरी टाकायचा आहे. चैतन्य म्हणतो बरोबर आहे तो असाच वागतो. तर साक्षी म्हणते चैतन्य पण तुला कसं कळलं रे हा ट्रॅप त्या अर्जुनचाच आहे म्हणून. चैतन्य हसतच म्हणतो कळणारच ना, अगं एवढ्या वर्षाची मैत्री आहे आमची. तर लगेचच साक्षी ही चैतन्यकडे बघू लागते. तर चैतन्य म्हणतो की म्हणजे मैत्री होती आणि मला अर्जुनचं चांगलंच माहिती आहे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी कसं बेसावत पकडायचं आणि मग त्यांच्याकडून हवं ते वधवून घ्यायचं. चैतन्य म्हणतो की यावेळी त्याने एक चूक केली, जी ट्रिक तो गुन्हेगारासाठी वापरतो ती ट्रिक त्याने एका निर्दोष मुलीसाठी वापरली. तर लगेचच साक्षी ही विचार करते आणि साक्षी विचार करत म्हणते की बरं झालं या चैतन्य गडकरीला पाळलं, त्याच्यासमोर बिस्किटाचे तुकडे टाकले आणि आज त्याचा उपयोग झाला. तेवढ्यात आता तन्वीला रविराजचा फोन येतो. तर तन्वी म्हणते साक्षी मला बाबांचा फोन येतोय, बाबा घरी माझी वाट बघत असतील, तेव्हा मला आता निघायला हवं. तर आता तन्वी तेथून निघून जाते. तर इकडे साक्षी पटकन
चैतन्याच्या खांद्यावर डोके ठेवते आणि म्हणते की बरं झालं चैतन्य, तू मोक्याच्या वेळी तन्वीला मागं आणलंस. तर त्या अर्जुनने तन्वीच्या तोंडातून काहीही खोटं नाटं वधवून घेतलं असतं आणि मला जेलमध्ये टाकलं असतं. चैतन्य म्हणतो असं काहीच होणार नाहीये, मी आहे ना, तू नको काळजी करू. तर साक्षी ही चैतन्यकडे बघत असते. इकडे आता कल्पना, विमल आणि प्रताप तिघेही किचनमध्ये येऊन आता कॉफीची तयारी करत असतात. सायली म्हणते मी करू का? तर प्रताप म्हणतो की अगं एक दिवस जर मी कॉफी केली तरी काही होणार आहे का? तर हसतच सायली म्हणते ठीक आहे. तर आता प्रताप हा कॉफी बनवू लागतो आणि म्हणतो की मन लावून जर काम केलं ना तर तो एक विरंगुळा असतो. तर कल्पना म्हणते की पण तुम्ही न विचारता आता सायलीच्या किचनमध्ये हल्ला केला आहे बरं का, सायली तुमच्यावर रागवेल. तर सायली म्हणते नाही नाही बाबा, करा तुम्ही. तर लगेचच हात जोडत प्रताप म्हणतो सायली तुझ्या किचनमध्ये मला कॉफी बनवायची परवानगी आहे का? तर सायली अवाक झालेली असते. तर लगेचच सायली म्हणते की अहो मी तर फक्त मदत करत होते, माफ करा, जाते मी. तर लगेच विमल सायलीला थांबवते आणि सगळेजण हसू लागतात. तर लगेचच विमल म्हणते की अहो सायली ताई, वहिनी आणि बाबा तुमची मस्करी करतायत. तर सायलीला ते खरं वाटलेलं असतं. तर आता हसतच कल्पना म्हणते की आता यांना जो गोंधळ घालायचा तो घालूयात, आपण निघूयात. तर कल्पना प्रतापला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, तुम्ही सायलीच्या किचनमध्ये ज्यादा पसारा घालू नका बरं का. कल्पना म्हणते उद्या गुढीपाडवा आहे, तेव्हा उद्या ती सकाळच उठून कामाला लागेल, तेव्हा तिला किचनमध्ये जास्त पसारा नकोय. प्रताप म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, निघण्याआधी मी हे किचन आरशासारखं लख्ख करून ठेवेन. तर आता इकडे प्रताप हा अर्जुनसाठी कॉफी करून येत बेडरूममध्ये घेऊन येतो. तर अर्जुन पुस्तक वाचत असतो. अर्जुनला वाटतं की सायलीनेच कॉफी आणली. अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही कॉफी ठेवा टेबलवर, मी काम झालं की घेतो. तर लगेचच प्रताप म्हणतो मिसेस सायली? अर्जुन तू तुझ्या बायकोला मिसेस सायली म्हणतो? तर प्रतापला बघून अर्जुन म्हणतो की नाही, म्हणजे मी कामाच्या जर वेळेत असतो ना तर मी त्यांना मिसेस सायली म्हणतो, म्हणजे त्यांना कळतं की मी कामामध्ये आहे म्हणून. तर आता लगेच प्रताप म्हणतो म्हणजे मी तुला डिस्टर्ब केलं का? तर अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही, आणि आज तुम्ही कॉफी घेऊन आलात तर काय काम होतं डॅड? तर प्रताप म्हणतो काही नाही रे, मला वाटलं कॉफी घेऊन तुझ्यासाठी यावी आणि मस्त गप्पा माराव्यात. तर अर्जुन म्हणतो म्हणजे ते बिग बॉस टॉस? तर लगेच प्रताप म्हणतो तुमच्या लक्षात आहे का? तर अर्जुन म्हणतो मग, आणि लगेच प्रताप आणि अर्जुन गप्पा मारायला बसतात. तर आता जुन्या आठवणींना उजाळा देत प्रताप आणि अर्जुन गप्पा मारू लागतात. तर अर्जुन म्हणतो बिग बॉईज टॉस कधी जेंटलमन टॉस झाला हे कळलंच नाही. प्रताप म्हणतो जेंटलमन म्हणते शांत, संयमी आणि विचार करणारा माणूस, आणि तोच मी बनण्याचा प्रयत्न केला अर्जुन. पण प्रताप म्हणतो मी तसा नाही बनलो ना. तर अर्जुन आता प्रतापला समजावू लागतो. प्रताप म्हणतो की माझ्या मुलांना कधी मारायचं नाही असा मी नियम घातला होता, पण तो नियम मीच मोडला. प्रताप म्हणतो तेव्हा मी कसला जेंटलमन रे अर्जुन. तर अर्जुन आता पुढे येत आता प्रतापचा हात धरतो आणि प्रतापला समजावू लागतो आणि म्हणतो की झालं गेलं विसरून जा डॅड. अर्जुन म्हणतो महिपतला तर त्याच्या पापाची शिक्षा मिळणारच होती, पण मी पेशन्स नाही ठेवला आणि मी त्याला सगळ्यांसमोर मारलं. तर लगेचच प्रताप म्हणतो अर्जुन दुसऱ्याच्या अगोदर स्वतःची जो चूक शोधतो ना तोच खरा जेंटलमन. तर आता प्रताप म्हणतो की कॉफी तर आज मी बनवली अर्जुन, पण जेंटलमन स्टॉक तर खरा तूच आहेस. प्रताप म्हणतो समजूतदारपणा तू दाखवतोयस अर्जुन. तर अर्जुन म्हणतो तुमच्याकडूनच शिकलो डॅड. प्रताप म्हणतो अर्जुन मला तुझा अभिमान वाटतो आणि मला माहीत नाही मी तुला काय शिकवलं आणि किती शिकवलं, पण आता मी तुझ्याकडून शिकतोय बाळा, आणि तू जे केलंस ना ते त्याचं कौतुक करावंसं वाटतंय आणि मला खरंच खूप बरं वाटलं. तर आता ते ऐकून आता अर्जुन हा प्रतापला घट्ट मिठी मारतो. तर लगेचच आता दरवाजाच्या आडून सायली ते सर्व बघते आणि प्रताप लगेच काळजी घे बाळा असे म्हणत अर्जुनच्या रूममधून निघून जातो. तर सायली ते बघून देवीकडे प्रार्थना करते आणि म्हणते की देवी आई या घरातील नाती अशीच घट्ट राहू देत. तर आता दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आता सर्व सुभेदारांनी तयारी केलेली असते आणि बाहेर आलेले असतात. तर लगेच अर्जुन म्हणतो की मामा आज माझा सगळ्यात बेस्ट क्लायंट येणार आहे, तेव्हा त्याला दुधाची नाही तर ब्लॅक कॉफी पाहिजे. तर लगेचच कल्पना म्हणते ठीक आहे. तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन आजपर्यंत तू कोणत्याच क्लायंटची एवढी वाट बघत नाही, एवढी का वाट बघतोय? तर लगेचच अर्जुन म्हणतो की तो क्लायंट आहेच तेवढा स्पेशल. तर लगेचच प्रताप म्हणतो कोण आहे तो? तेव्हा अलिशान गाडीतून आता मॉडर्न वेशात एक मुलगी तिथे आलेली असते आणि ती म्हणते माझ्याशिवाय असेल तरी कोण, आणि लगेचच पर्स उडवत ती मुलगी आता अर्जुनकडे येऊ लागते. तर अर्जुन तिला बघतो आणि खूप खुश होऊन अर्जुन हसतच तिच्याकडे येऊन दोघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. तर आता ती नवीन मुलगी कोण असेल
हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.